नमस्कार विद्यार्थी मित्रो. या भागात आपण पाहणार आहोत भिंगांमधील काही पुढील संकल्पना. त्याच्यामध्ये विशेष करून मानवी डोळा व त्यातील भिंगांचे कार्य, त्यानंतर बहिर्वक्र भिंग व अंतर्वक्र भिंग यांचे उपयोग. आपण पाहत आहात इथे मानवी डोळा आणि त्याची रचना, विविध भाग. मानवी डोळ्यामध्ये हे महत्त्वाचे भाग आहेत, ज्याच्यामध्ये एक नेत्रभिंग, ते भिंगाप्रमाणे कार्य करणार. त्यानंतर परितारिका, मांसल भाग जो आहे. त्यानंतर त्या परितारिकेमध्ये असणारं एखादं छिद्र, ज्याला बाहुली म्हणतो आम्ही, ज्यातून प्रकाश किरण जे आहेत, एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार करत असताना येणारे किरण जे आहेत ते या बाहुलीमधून आतमध्ये या भिंगावर पडतात. त्यानंतर पारपटल, बाहेरील आवरण. भिंगाचा आकार चपटा किंवा फुगीर बनवण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे रोमक स्नायू. आणि हा एक महत्त्वाचा पडदा, ज्याला दृष्टीपटल असं म्हणतो, ज्याच्यावर प्रतिमाची निर्मिती होते. त्यानंतर चेता, नेत्रचेता. या चेताद्वारे या प्रतिमेचा अर्थ मेंदूपर्यंत नेऊन, म्हणजे संदेश जो आहे या प्रतिमेसंबंधीचा, तो मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या नेत्रचेता. तर नेत्रभिंग, परितारिका, बाहुली, पारपटल, त्यानंतर रोमक स्नायू, दृष्टीपटल, नेत्रचेता हे काही याच्यातले प्रमुख भाग आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा छोटे भाग बरेचसे आहेत, पण यामध्ये या भागांसंबंधी आपल्याला जरा सविस्तर माहिती मिळवायची आहे. तर ही झाली डोळ्याची सर्वसाधारण रचना. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल जे असते त्याला पारपटल म्हटलं आपण. या पटलातूनच प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्याला बुबुळ म्हणतात. वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळांचे रंग वेगळे असतात. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची बाहुली असं म्हणतात. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते, आणि जर प्रकाश कमी असेल तर बाहुली रुंदावते. बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. हे भाग होय, हे आहे भिंग होय. हे द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असलेला आहे, हे भिंग असते. हे स्फटिकमय भिंग त्याच्या नाभी अंतराची सूक्ष्म अदलाबदल करत असते. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होत असते. डोळ्याचा पडदा म्हणजे दृष्टीपटल हे एक संवेदनशील पटल आहे. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. नंतर मेंदू या संकेतांचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास त्याचं मग आकलन होते. तर हे एकंदरीत डोळ्याचं कार्य. दूरवरच्या म्हणजे अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते, या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल, आणि भिंगाचे नाभी अंतर वाढते. तर जवळच्या वस्तू पाहताना डोळ्याचे भिंग फुगीर होते, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे.
आणि भिंगाचे नाभी अंतर कमी होते. त्यामुळेच दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस समायोजन शक्ती असे म्हणतात. समायोजन शक्ती म्हणजे काय? तर नाभीय अंतर जे आहे ते आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येते. ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आपल्या मानवी डोळ्यामध्ये दिसते. या बाबीलाच आपण समायोजन शक्ती असं म्हणतो. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येते. आणि असे असले तरी डोळ्यातील भिंगाचे नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे डोळ्यावर ताण न येता दिसते, अशा अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असं म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती स्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात. व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो. तर हा दूरबिंदू आणि निकट बिंदू. त्यानंतर पाहूया आपण दृष्टी दोष आणि त्यावरील उपाय. काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू स्पष्ट दिसत नाही. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते. आणि सामान्यतः याचे 3 प्रकार आहेत. एक लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता, दूरदृष्टिता आणि रुद्ध दृष्टिता. हे दृष्टीदोषाचे 3 सामान्य प्रकार आहेत. त्यातील पहिला लघुदृष्टी किंवा निकट दृष्टी. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. निकट दृष्टीचा दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. इथे आकृती दाखवल्याप्रमाणे दूरच्या वस्तूची प्रतिमा जी आहे दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते. म्हणजे नेत्रभिंग आणि दृष्टीपटलाच्या दरम्यान तयार होते. निकट दृष्टीता दोषाची 2 संभाव्य कारण आहेत. एक, डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त होते आणि हा दोष निर्माण होतो. नंबर 2, नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. तर हे 2 कारणामुळे निकट दृष्टीता होऊ शकतो. योग्य याच्यावर उपाय काय? तर योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. इथे अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरलेला आहे आणि त्यामुळे त्याचं निराकरण झालेलं आहे. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. अपसरण होऊन इथे एकत्र येण्याऐवजी ते दृष्टीपटलावर एकत्र येतात. डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते की त्यामुळे निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा वापरला जातो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असली जाते. त्यानंतर दूरदृष्टिता.
पाहाल या आकृतीमध्ये किरण एकत्र येण्याचं जे ठिकाण आहे ते पडद्याच्या मागे दिसते आपल्याला. या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, दूरच्या पाहू शकतो, म्हणून दूरदृष्टिता म्हटलेलं आहे. पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजेच डोळ्याच्या निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या मागे तयार होते. त्याकडून दाखवलं. या दृष्टीदोषाची दोन संभाव्य कारणे आहेत. एक, डोळ्यातील पटल म्हणजे पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होत असते आणि त्यामुळे हा दोष निर्माण होऊ शकतो. किंवा नंबर 2, नेत्र गोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामध्ये अंतर कमी होते. तर अशा पद्धतीने ही संभाव्य दोन कारणे आहेत. उपाय याच्यावर योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरल्यामुळे आधीच त्याचं अभिसरण होतं आणि पुन्हा एकदा अभिसरण भिंगामुळे झालं, नेत्रभिंगामुळे ते सगळे किरण दृष्टीपटलावर एकत्र येतात आणि वस्तूचा स्पष्ट अर्थ कळतो. या भिंगांमुळे प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टीच्या दोषाचे निराकरण करण्यासाठी धनशक्तीचा चष्मा वापरला जातो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी वापरली जाते. तर या आकृतीमध्ये तुम्ही दोष निराकरण कसा केला जातो बहिर्गोल भिंग वापरून त्याचा अभ्यास करता येईल. त्यानंतर पुढील दोष वृद्ध दृष्टिता. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती जी आहे ती सामान्य होते. म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात आणि वयस्कर माणसांचा निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो. त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. काही वेळा लोकांना दूरदृष्टिता आणि निकट दृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग जो असतो तो अंतर्गोल भिंगाचा असून निकट दृष्टिता दोष दूर करतो. खालचा भाग जो असतो तो बहिर्गोल भिंग असून दूरदृष्टिता दोष दूर करतो. त्यानंतर भिंगांचे उपयोग, त्यामध्ये अंतर्गोल भिंगांचे उपयोग. एक, वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व सीडी प्लेयर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग होतो. त्यानंतर दरवाजावरील नेत्रदर्शिका हे छोटे संरक्षक उपकरण आहे, ज्याच्या सहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसरात अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहणे शक्य होते. या उपकरणाद्वारे एक किंवा अधिक अंतर्गोल भिंगाचा वापर करता येतो. त्यानंतर चष्मे बनवण्यासाठी निकट दृष्टीचा दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा उपयोग होतो. विजेरी बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग होतो. त्यानंतर कॅमेरा, दुर्बीण व दूरदृष्टी या उपकरणांमध्ये प्रामुख्याने बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. मिळणाऱ्या प्रतिमांचा दर्जा उत्तम मिळवण्यासाठी या उपकरणात नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगामध्ये
अंतर्गोल भिंगाचाही समावेश करतात. इथे बहिर्गोल भिंगाचे उपयोग बघू आपण आता. एक साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये कमी नाभी अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी आभासी व सुलट प्रतिमा तयार होते. त्याला साधा सूक्ष्मदर्शक असं म्हणतो आपण. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची 20 पट प्रतिमा मिळवता येते. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी, रत्नांची पारख करण्यासाठी याचा उपयोग होतो. साध्या सूक्ष्मदर्शकाची इथे रचना दाखवलेली दिसते तुम्हाला. तर ही झाली वस्तू आणि याद्वारे या भिंगाद्वारे मिळणारी ही एवढी उंच प्रतिमा. त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये हे 2 भिंगे असतात, बहिर्गोल भिंग. लहान आकारच्या वस्तू पाहण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात, परंतु रक्तकणिका, प्राणी व वनस्पतींच्या पेशी, बॅक्टेरिया सारखे सूक्ष्मजीव यासारख्या अतिसूक्ष्म वस्तू साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विशालित होत नाहीत. अशा वस्तू पाहण्यासाठी मग संयुक्त सूक्ष्मदर्शी वापरली जाते. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थ भिंग अशा 2 बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो. पदार्थ भिंगाचा छेद लहान असतो व त्याचे नाभी अंतरही कमी असते. नेत्रिकेचा आकार मोठा असतो, तिचे नाभी अंतरही जास्त असते. दोन भिंगाच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन मिळवणे संयुक्त सूक्ष्मदर्शकाद्वारे शक्य आहे. त्यानंतर दूरदर्शी किंवा दुर्बीण. अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात त्याच्या बारक्या व्यासासह पाहण्यासाठी या दूरदर्शींचा उपयोग होतो. तारे, ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी दूरदर्शकाचा उपयोग होतो आणि त्याला खगोलीय दूरदर्शक असेही म्हणतात. दूरदर्शकाचे 2 प्रकार आहेत. एक अपवर्तनी दूरदर्शक, ज्यामध्ये भिंगांचा केवळ वापर केलेला असतो. परावर्ती दूरदर्शक दुसरा नंबर, त्याच्यामध्ये आरसे व भिंग या दोन्हींचा वापर केलेला असतो. यामध्ये पाहाल तुम्ही अपवर्तनी दूरदर्शकामधली, ज्याच्यामध्ये 2 भिंग आहेत, डोळ्याकडे असणारी नेत्रिका आणि पदार्थाच्या बाजूने धरले जाणारे पदार्थ भिंग. इतर काही प्रकारचे उपकरणे आहेत, त्याही मध्ये बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो, जसे की कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटलदर्शक इत्यादींमध्ये प्रकाश उपकरणांमध्ये भिंगांचा उपयोग होतो. चष्मे बनवण्यासाठी भिंगांचा उपयोग होतो. बहिर्गोल भिंगाचा उपयोग दूरदृष्टीचा दोष निराकरण्यासाठी होतो. त्यानंतर दृष्टी सातत्य. वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते, म्हणून वस्तू ती आपणास दिसते. वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते, पण वस्तू दूर केल्याबरोबर प्रतिमा सुद्धा नाहीशी होते. आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंद पर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो. काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते आणि या परिणामालाच दृष्टी सातत्य म्हणतात. मानवी डोळ्यातील दृष्टीपटल अनेक प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते. या पेशी दंडाकार आणि शंक्वाकार असतात. दंडाकार पेशी
प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदू प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात. शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि दृष्टीपटलावर प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवतात. प्राप्त माहितीचे मेंदूद्वारे विश्लेषण केले जाते आणि आपणास वस्तूचे वास्तव चित्र दिसते. दंडाकार पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात, परंतु शंक्वाकार पेशी अंधुक प्रकाशामध्ये संवेदनाहीन असतात, म्हणजे संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होत असते. शंक्वाकार पेशींना तांबड्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर पेशींच्या मानाने जास्त उद्दीपित करतो. त्यामुळे तांबड्या रंगाची जाण होते. काही व्यक्तींच्या बाबतीत विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा समावेश नसतो. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाहीत. या व्यक्तींना रंगानळेपणा असलेली व्यक्ती म्हणजे रंगांध व्यक्ती म्हणतात. रंगभेद न जाणण्याचा अपवाद वगळता त्यांची दृष्टी मात्र सामान्य असते. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण या वेगवेगळ्या संकल्पना या धड्यातल्या बघितलेल्या आहेत. तुमच्या काही समस्या असतील जरूर तुम्ही फोनवर विचारणार आहात, पण त्याआधी पाठ्यपुस्तकातील धडा वाचून घ्या आणि त्या संबंधीचा स्वाध्याय सोडवा. जिथे अडचणी येतील त्या ठिकाणी जरूर तुम्ही माझ्याशी संपर्क साधणार आहात. त्यासाठी नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. थँक्यू.